संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज गोव्यात वास्को इथे समुद्र प्रताप या भारतीय तटरक्षक दलाच्या पहिल्याच प्रदूषण नियंत्रण जहाजाचं जलावतरण होणार आहे। समुद्रात होणारी तेलगळती वेळीच ओळखून संभाव्य प्रदूषण तातडीनं रोखण्यासाठी आवश्यक कृती करण्याच्या दृष्टीनं हे जहाज अत्याधुनिक प्रणालीनं सज्ज आहे। समुद्राच्या पाण्यात तेलगळती झाल्यास दूषित पाण्यातून तेल वेगळं करणं तसंच दूषित घटकांचं विश्लेषण करण्यात हे जहाज सक्षम आहे। या जहाजाच्या निर्मितीत 60% अधिक स्वदेशी सामग्री वापरण्यात आली। 114.5 मीटर लांबी आणि 16.5 मीटर रुंदीचे 4 टनापेक्षा अधिक वजनाचं असं हे जहाज अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज आहे। या जहाजामुळे भारतीय तटरक्षक दलाच्या प्रदूषण प्रतिसाद तसंच अग्निशमन आणि सागरी सुरक्षा क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे। या जहाजाच्या समावेशामुळे सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या उपक्रमाला बळकटी मिळेल।